सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. नमस्कार. पूर्णवाद महोत्सव विशेष सत्यबोधक समाचारच्या या भागात आपले हार्दिक स्वागत. पूर्णवाद महोत्सवाच्या चतुर्थ दिनी म्हणजेच द्वादशीच्या पावन दिनी उत्सवाचा महाप्रसाद रूप असलेले पूर्णवाद सम्राट परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांचे आशीर्वचन श्री दत्तराज सभागृहामध्ये मोठ्या आनंदात संपन्न झाले. या प्रसंगी देश विदेशातील अनेक उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाच्या 5व्या दिनी इंदोर येथील पूर्णाचार्य प्रतिपजी चतुर्वेदी यांचे पूर्णवाद व विश्वपरिदृश्य या विषयावर हिंदी भाषेतून व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश वजे यांनी केले. पूरे विश्व में ऐसा कहा जाए कि एक अनोखी परंपरा यहाँ की जो है कि यहाँ पर संस्कृत, हिंदी, मराठी और अंग्रेज़ी ऐसी चारों भाषाओं में कार्यक्रम का आयोजन होता है. यह एक विशेष इस परंपरा को हम लोग सब संजोए हुए हैं और उसका हर साल आनंद लेते हैं. इसी श्रृंखला में हिंदी व्याख्यान यानी प्रदीप जी सर यानी हिंदी व्याख्यान, विषय कोई भी हो, अर्थशास्त्र हो, राजनीति हो या इतिहास हो, उतनी ही क्षमता से, अपनी पूर्ण क्षमता से और पूर्ण महारत से अभ्यास के साथ हर साल हम सभी के सम्मुख वे प्रकट होते हैं. पूर्णाचार्य प्रतिपजी चतुर्वेदी यांनी मार्गदर्शन करताना पूर्णवाद व विश्वपरिदृश्य या विषयावर आपला सखोल अभ्यास उपस्थितांसमोर मांडला. विश्व में यदि हम देखें कि जहाँ कहीं भी शांति है, जहाँ कहीं भी ये महसूस होता है कि हम समाधान प्राप्त कर रहे हैं, वहाँ वास्तव में पूर्णत्व, शुद्धत्व और सत्यत्व की उपस्थिति हमको कहीं न कहीं किसी न किसी रूप में परिलक्षित होती है. और इनके अभाव में बहुत सारे गुण हैं जिन गुणों पर पूर्णवाद विशेष रूप से ध्यान देता है. लेकिन परम पूज्य महाराज जी ने सबसे पहले जिस गुण की अपेक्षा पूरे विश्व के लिए की और उस गुण के आधार पर उन्होंने ये कहा कि पूर्णवाद आगे चल के पूरे विश्व में व्याप्त हो जाएगा, वो गुण है गुण ग्राहकता. गुण तो बाद में आएंगे, लेकिन पहले गुण ग्राहकता तो आए. और जहां कहीं भी दुख, दरिद्रता और असमाधान हमको दिखाई देता है, वास्तव में वहां गुण ग्राहकता का अभाव भी हमको दिखाई देता है. परंतु गुणग्राही विश्व पूर्णवाद के सिद्धांतों को स्वतः अपनाएगा और इसलिए पूर्णवाद एक ऐसा अद्भुत दर्शन होगा जो कि किसी प्रकार की बाध्यता पर आधारित नहीं होगा. उसको मानने के लिए किसी को विवश नहीं किया जाएगा, विवश नहीं होना पड़ेगा और स्वतः स्वेच्छा से, अंतःकरण की प्रेरणा से लोग जो है वो उसको अपनाएं. लेकिन हम केवल परंपरा पर अवलंबित नहीं है. परम पूज्य महाराज जी ने जो तत्वज्ञान प्रस्तुत किया है वो केवल परंपरा पर अवलंबित नहीं है. केवल अपने पूर्वजों का गुणगान करने से वो चीज, वो उपलब्धि हमको हासिल नहीं हो जाएगी, बल्कि अपने अंदर उन गुणों को विकसित करने से वो उपलब्धि हमको हासिल होगी. यदि हमारे पूर्वज महान थे तो हम उनको नमन करते हैं, उनको प्रणाम करते हैं. लेकिन यदि हमने उनके गुणों को ग्रहण नहीं किया तो उनका लाभ, उनके आशीर्वाद वास्तव में हमारे अंदर और हमारे समय में प्रकट नहीं हो पाएंगे. इसीलिए यह आवश्यकता है कि हम अपने पूर्वजों का स्मरण करें, उनका आदर करें, उनको नमन करें. नमन करने से वास्तव में हमारे अंदर गुण ग्राहक. आभार प्रदर्शन प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांनी केले. ग्राहकता ये जीवन के लिए कितनी आवश्यक बात है, जगत के लिए कितनी आवश्यक बात है. यहाँ से शुरुआत करते हुए आपने पूर्णाद्वैत तक का प्रवास, जिसको कहते हैं सफर, आपने बहुत सही तरीके से यहाँ पे किया है. पूर्णवाद ने ये सिद्धांतवत कहा कि सब बराबर है और महाराज जी ने ये करके दिखाया कि सब बराबर है. आप भी ठीक हो, आपका भी कहना सही है, आप कह रहे हो वो भी ठीक है, लेकिन पूर्ण नहीं है. महाराज जी का अगर आप जीवन चरित्र देखें तो आपको ये बात समझ में आ जाएगी कि अपनापन ये एक ही गुण महाराज जी ने, और सेंस ऑफ एप्रिसिएशन जिसे कहते हैं, ये दूसरा गुण. दुपारच्या सत्रात पूर्णवाद परिवाराची एकमेव प्रकाशन संस्था असलेल्या विमल प्रकाशनच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेणारा विमल प्रकाशन एक प्रवास हा चर्चात्मक कार्यक्रम व सोबतच एक विशेष प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सर्वप्रथम श्री ज्ञानेश सुदामे यांनी सर्वांचा परिचय करून दिला. आचार्य गुणेशदादा पारनेरकर व प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांच्या प्रभावी संचलनात झालेल्या
या भव्य कार्यक्रमाला विमल प्रकाशनचे माजी संचालक तसेच पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे विद्यमान संचालक श्री जगदीश शिरापूरकर, विमल प्रकाशनचे सर्वा श्री अमोघ गीत, गुरुमंत्र आय मीडियाचे CEO श्री नवनीत अबोटी, श्री मनोज वाणी, सिंगापूरहून आलेले श्री अमोल खाणेकर, गुरुभक्त पारायण श्री रामनाथ बुवा अय्यर, वेदमूर्ती राजेश कुलकर्णी व श्री श्रीकर शिंदे यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून आपल्या विमल प्रकाशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या प्रवासाबद्दल सर्वांना अवगत करून दिले. पारनेर येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक श्री माधव कुलकर्णी यांच्या पूर्णवाद व दासबोध एक अभेद अमृतयोग या ग्रंथाचे प्रकाशन पूर्णाचार्य डॉक्टर प्रदीप चतुर्वेदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सौ धनश्रीताई गिरधारी यांच्या सद्गुरु कृपेचा महिमा या ग्रंथाचे प्रकाशन सौ शोभाताई गोडबोले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. आम्हाला ऑफिस सुरू करायचं होतं आणि ते ऑफिस सुरू करण्यासाठी पुण्याला जेव्हा आम्हाला जागा शोधत होतो तेव्हा पहिलं आम्हाला जागा कोणी दिली असेल आणि आम्हाला सांगितलं असेल की ही जागा तुमचीच आहे, ते म्हणजे आमचे राजादादा करंदीकर. विमल प्रकाशनला एक छोटीशी खोली होती, 5x5ची म्हणलं तरी चालेल, ह्याच्यापेक्षा मोठं ऑफिस नव्हतं आमचं. त्या 5x5च्या ऑफिसमध्ये आम्ही विमल प्रकाशन सुरू केलं पुण्याला. पण ती 5x5ची 10x10ची खोली आम्हाला जी दिली ती राजादादा करंदीकरांनी, आणि अतिशय चांगल्या जागेवर, पौड रोडसारख्या एका मोठ्या जागेवर आम्हाला त्यांनी ती जागा दिली आणि तिथून आमच्या ऑफिसचा प्रारंभ झाला. नमातु परदैवतम असं आपण नेहमी म्हणतो. परमपूज्य दादांनी आम्हा दोघा भावांना व्यवहार शिकवण्यासाठी, असं आपण म्हणूया, या व्यावहारिक जगात एक कमर्शियल ॲक्टिव्हिटी सुरू करायला सांगितली. आणि ती सुद्धा इतर कुठल्या नावानी नाही तर आमच्या मातोश्रींच्या नावानी आम्हाला ती सुरू करायला सांगितली. म्हणजे व्यवहार आणि विमल याचा अर्थ व्यवहार आणि पावित्र्य अशा दोन्ही संकल्पना एकत्रित नांदवण्याचा जणू काही संकल्प आम्हाला घ्यायला सांगितला. आणि विमल प्रकाशनमधून काय मिळालं असं जर आपण म्हटलं, सुरुवातीचे 5 वर्ष जे आम्ही विमल प्रकाशनमध्ये म्हणजे मी कार्य केलं, त्यातून गुणवर्धन जर माझ्यासाठी काही झालं असेल असं मी म्हटलं तर सहनशीलता वाढली. त्याचबरोबर पंचांगासारखं कार्य करताना श्रीकांत शास्त्री दीक्षितसोबत प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन कसं प्राप्त करावं याचं शिक्षण मला वाटतं त्यापुढे प्राप्त झालं. आणि त्याचा जो अनुभव मला त्यामुळे मिळाला तो माझ्या या पुढच्या व्यावसायिक दृष्टीने माझ्या नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरला. फक्त पुण्याचा अनुभव म्हणजे कामाचा तर होताच, म्हणजे मीडिया किंवा प्रिंटिंग रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याही मला शिकायला मिळाल्या. आणि पुढे एक साधारण मी तिकडे एक 6 महिने होतो आणि मग नंतर पुढे मी त्या मीडिया रिलेटेड फील्डमध्येच मग पुढे मला जॉब वगैरे मिळून मग त्या फील्डमध्ये मी एक साधारण 5-1 वर्ष होतो. पण त्या 6 महिन्यामध्ये इंडिपेंडेंटली जेव्हा मी पुण्यात राहायचो, म्हणजे दॅट वॉज माय फर्स्ट टाईम का युअर आउट ऑफ घराच्या बाहेर राहणं इंडिपेंडेंटली, तुमचं जेवण मेसमध्ये, तर दॅट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. आणि ते थोडं तुम्हाला जसं एकटंपणा आपण अनुभवला की थोडं मजबूती येते, थोडं कॉन्फिडन्स निर्माण होतं. तर आय थिंक विमल प्रकाशनमध्ये त्या 6 महिन्यात मला तो सेल्फ कॉन्फिडन्स असतो तो बऱ्यापैकी मला अनुभवायला मिळाला, बऱ्यापैकी पुण्यासारख्या जागेमध्ये. कारण मुंबईच्या बाहेर. पण मी नक्की अभिमानाने सांगू शकतो की माझी जी काही ही जी जडणघडण झाली, आणि आज मी प्रॉक्टर अँड गॅम्बल असं म्हणतं की जो दिखता है वो बिकता है. सो पब्लिकेशन इज अ वर्ल्ड वेअर यू हॅव टू शो. तुमचा विचार जो आहे तो तुमच्या डोक्यात असून चालत नाही, तो पुस्तक रूपाने दाखवावा लागतो. आणि हे आपल्या ठिकाणी असणारं कौशल्य कसं दाखवायचं याचं पदोपदी शिक्षण. समोर असेल, जसं शिवाजी महाराजांनी समोर असेल त्या माणसांचा उपयोग घेतला आणि किल्ले जिंकले, तसं दादांनी समोर असेल त्या माणसाला हाताशी धरलं आणि पूर्णवादाचं काम जे आहे ते शिकवलं, करून घेतलं. तसं त्यावेळेस मी म्हणतो की माझ्या भाग्यानं मी समोर होतो,
मला दादाने हाताशी धरलं आणि जर्नलिझम करायला लावलं. ते म्हणले आता BSc नंतर तू जर्नलिझम कर. दादा म्हणायचे 50 पंचांग विकल्याशिवाय यायचंच नाही घरी. काही गोष्टीची जी कंपल्सरी होती, एक वेदपाठ शाळा, व्यायामशाळा, जे फार अवघड होतं त्या काळी मला. पण पंचांग विकणं हे गुणेश दादांबरोबर मग पंचांगामध्ये रामबाग एरिया घ्यायचा आणि मग पंचांग कसं विकायचं, एंट्री कशी करायची, डोर एंट्री सगळ्यात महत्त्वाची. हे सगळं नंतर समजलं की डोर एंट्री म्हणजे समोरच्यानी तुम्हाला या असं म्हटलं की 40% तुमचा सेल पक्का असतो. हे आम्हाला पंचांग विकताना कळलं, जे बेसिक आहे. म्हणजे आता ज्या परमपूज्य भाऊंनी दादांनी हा जो परिवार सगळा वाढवला आहे, ह्याचा खरा संपर्क मला त्या निमित्ताने झाला. मला आनंद आहे की मी जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाऊन आलो या निमित्ताने. अशीच म्हणजे प्रत्येक घरात राहून आलो. ह्या विमल प्रकाशनचं काम करणारा माणूस आला असं म्हटल्यानंतर प्रत्येकजण आपुलकीने आपल्याला ट्रीटमेंट करतो, अगदी घरच्यासारखी. आणि तशीच आपुलकीची म्हणा म्हणजे जिथे एम्प्लॉई हा शब्द नव्हता खऱ्या अर्थाने, आम्हा सर्वांचीच ही भावना आहे. परमपूज्य दादासुद्धा कधीही आम्हाला त्या दृष्टिकोनातनं बघतही नव्हते. आदरणीय गुणेश दादा, आदरणीय कांता दादा आम्हाला बरोबरीने त्या सर्व प्रवासात ठेवत होते. हा सर्व अनुभव घेण्याचं भाग्य मला विमल प्रकाशनच्या या माध्यमातून प्राप्त झालं. यथार्थत्वाने वास्तव असं आहे की या संस्थेची सुरुवात 1953 साली झाली होती. त्यावेळेस त्याला मनकर्णिका प्रकाशन असं नाव होतं आणि त्या मनकर्णिका प्रकाशनची स्थापना परमपूजनीय भाऊंनी स्वतः केली होती आणि त्याचे प्रमुख हे परमपूजनीय सद्गुरू श्री विष्णू महाराज पारनेरकर होते. या गोष्टीला जसे पूर्णवाद ग्रंथ नव्हे, प्रबंधाला PhD मिळून किंवा तो सादर करून आज 75 वर्ष पूर्ण झाले. ग्रंथ प्रकाशित होऊन नव्हे, प्रबंध तयार होऊन त्याला PhD मिळून 75 वर्ष झाले. तसेच या प्रकाशन संस्थेला 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत. विमलस्वर संगीत महाविद्यालय संस्कारक्षम संगीत शिक्षणाचे एकमेव स्थान. VS म्युझिक कॉलेज संभाजीनगर येथे शास्त्रीय संगीतात BA व MA म्हणजे संगीत प्रबोध व संगीत वर्धिष्णू या अभ्यासक्रमांकरिता प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. अधिक माहितीकरिता स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. उत्सवाचा पुढील वृत्तांत पाहूया पुढील भागात. आजच्या भागात येथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद. नमस्कार. सत्यबोधक TV, द एथिकल मोड ऑफ ह्युमन कॉन्डक्ट. सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार.